तालुक्यातील पारधेवाडी येथे आमदार अभिमन्यूजी पवार यांच्या अभिनव संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या जलसमृद्ध अभियान आणि एकात्मिक ग्रामविकास अभियानाअंतर्गत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गावातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीची सवय वाढावी आणि ग्रामीण भागातील आरोग्य जागृती अधिक बळकट व्हावी या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. शिबिरात विविध आरोग्यविषयक तपासण्या, प्राथमिक सल्ला आणि आवश्यक उपचारांची माहिती देण्यात आली आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच लहान मुलांच्या पालकांनीही तपासणीसाठी उपस्थित नोंदविली आहे. अनेक नागरिकांनी वेळेत आरोग्य तपासणी करून घेतल्याने आजारांचे लवकर निदान होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ग्रामविकासाशी जोडलेले आरोग्य जागृती, आरोग्य विकास यांचा थेट संबंध असलेले तज्ञ सातत्याने सांगत असतात. सुरक्षित पाणी, स्वच्छ परिसर, पोषण, आरोग्य तपासणी आणि वेळेवर उपचार या सर्व गोष्टी एकत्र आल्या तर ग्रामीण जीवनमानात लक्षणीय सुधारणा होऊ शकते. पारधेवाडीतले शिबिर हे याच दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जात आहे. पारधेवाडीतील हे शिबिर केवळ एका दिवसाचा कार्यक्रम न राहता आरोग्यदायी, जागरूक आणि समृद्ध गाव घडविण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. जलसमृद्ध अभियान आणि एकात्मिक ग्रामविकास अभियानाच्या माध्यमातून अशा उपक्रमांची साखळी पुढेही सुरू राहिल्यास ग्रामीण भागातील आरोग्यविषयक चित्र अधिक सक्षम होण्याची शक्यता आहे. या आरोग्य शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती औसा श्री चंद्रशेखरजी तात्या सोनवणे, सभापती पंचायत समिती औसा सौ गंगाताई थोरात, उपसभापती पंचायत समिती औसा श्री अमोलजी पाटील, पंचायत समिती सदस्य कारला श्री रामजी बिराजदार, जलसमृद्ध योजनेचे समन्वयक सदाशिवजी जोगदंड, गटविकास अधिकारी पंचायत समिती औसा आनंदजी मिरगणे, प्रशासक तथा माजी सरपंच हनुमंत जाधव, माजी सरपंच गणपती कानडे, राज्य प्रशिक्षण यशोदा पुणे श्री शिवरत्नजी वाले, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर देणगीकर, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी सौ डॉक्टर सुरेखा मुळे, नेत्रचिकित्सक पुणे श्री डॉक्टर वैभव वामरे, दंतशल्य चिकित्सक डॉक्टर संभाजी लोभे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुहास शेरेकर, सीएचओ श्री डॉक्टर नाळवंडीकर साहेब, सीएचओ सौ डॉक्टर शिल्पा इंगोले, रक्त तपासणी विभाग स्वामी गौरीशंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आरोग्य सहाय्यक सहायिका तसेच आरोग्य सेवक सेविका व आशा कार्यकर्ते यांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केले. यावेळी गावातील शेकडो लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतलाय. आज जलसमृद्ध अभियान औसा याच्या अंतर्गत पारधेवाडी येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न होत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार श्री अभिमन्यू भैया पवार साहेब यांच्या संकल्पनेतून यांच्या कार्यत्वाला पूर्णत्व देण्यासाठी त्यांनी एक अभिनव उपक्रम आपल्या हाती घेतलेला आहे. त्यांनी मागच्या काळामध्ये शेतरस्त्यामध्ये भरपूर काम केलेलं आहे आणि ग्रामीण भागातील विकास होण्यासाठी ज्या ज्या मूलभूत सुविधा लागतील, वीज, पाणी, शेतरस्ते या शेतकऱ्यांच्या सुविधा करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांच्या माध्यमातून जलसमृद्ध अभियान हे आपण राबवत आहोत. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 7 गावामध्ये हे अभियान राबवण्यात येत आहे. त्यामध्ये पूर्ण जलसंधारणाची कामं गावांतर्गत रस्ते असतील, त्याचबरोबर मूलभूत सोयीसुविधा देणे आणि इमारतीचं पूर्ण व्यवस्थित बांधकाम करणं याचा यांचा संकल्प आहे आणि याच्याच आधारे आपण आज हे आरोग्य शिबिर संपन्न करत आहोत. या आरोग्य शिबिरामध्ये पूर्ण रुग्णांचे तपासण्या केली जातील. या ज्या रुग्णांना ऑपरेशन वगैरे गरज असेल त्याला पुढील शस्त्रक्रिया वगैरे करण्याचा मानस साहेबांचा आहे. तरी आम्ही लोकांना आवाहन केले की जास्तीत जास्त लोकांनी या मोफत शिबिरामध्ये यावं व त्यांनी तपासणी करून घ्यावी व आपलं आरोग्य कसं सुदृढ राहील, निरोगी राहील याबद्दल जागरूक राहावं. कारण आरोग्य राहिलं तर जनता निरोगी राहील, आपलं व्यवसाय व्यवस्थित करेल किंवा आपलं गाव व्यवस्थित करण्यासाठी आरोग्य हे राहणं गरजेचं आहे. तरी आपण हे अभियान 15 मे 2026 ते 21 मे 2026 या दरम्यान राबवत आहे. सुरुवात आपण हिप्परगा या गावातून माननीय कलेक्टर साहेब, सीओ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ केला होता आणि याची सांगता फतेपूर येथे 21 तारखेला होणार आहे. या 7 दिवसामध्ये पूर्ण 7 गावचं आपण आरोग्यासंबंधी तपासण्या करणार आहे. प्रत्येक गावामध्ये एक दिवस आपण हे आरोग्य तपासणी करत आहोत. आज महाराष्ट्राचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार, औसा मतदारसंघाचे एक लोकप्रिय आमदार म्हणून प्रचित असलेले आदरणीय अभिमन्यू पवार साहेब यांच्या संकल्पनेतून 7 गावचा एकात्मिक विकास हे अभियान औसा तालुक्यामध्ये 7 गावामध्ये राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आरोग्य शिबिर या 7 गावामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ह्या आरोग्य शिबिरामध्ये
मोठमोठे जे आजार आहेत, 3 प्रकारचे कॅन्सर्स, शुगर, BP अशा पद्धतीचे जे आजार आहेत यांचं निदान करण्यासाठी आदरणीय आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की ह्या 7 गावचा एक सुद्धा व्यक्ती रोगी असता कामा नये, म्हणून साहेबांनी कर्करोग आपली जी निदान कॅन्सर व्हॅन जी आहे, कॅन्सर व्हॅन आमच्या विभागामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागाला एक कॅन्सर व्हॅन असते, पण आपल्या संभाजीनगर विभागामध्ये जे कॅन्सर व्हॅन आहे ती कॅन्सर व्हॅन आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांच्या प्रयत्नाने ती व्हॅन औसा तालुक्यामध्ये 7 गावामध्ये कर्करोग निदान करण्यासाठी आमदार साहेबांनी या ठिकाणी ते व्हॅन मागवलेली आहे। त्या व्हॅनच्या माध्यमातून तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर हे तिन्ही प्रकारचे कॅन्सरचं निदान या कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून अर्थात तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यातर्फे या 3 कॅन्सरचं निदान करण्यासाठी ही कॅन्सर व्हॅन मागवलेली आहे। तसेच हे अभियान 14 मे ते 21 मे पर्यंत औसा तालुक्यामध्ये 7 गावामध्ये हे अभियान राबवण्यात आलेलं आहे येणार आहे आणि या 7 गावचा एक सुद्धा व्यक्ती कोणत्याही रोगाने ग्रस्त असता कामा नये हे आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांनी हे आम्हाला सुचवलेलं आहे। त्या पद्धतीनं आम्ही ग्रामीण भागामध्ये 7 गावामध्ये समाजाच्या शेवटच्या स्तरातील लोकांचं रोगांची तपासणी करून, रक्तगट तपासून, सर्व पद्धतीचं आपण तपासणी करून या 7 गावाला आपण रोगमुक्त करण्याचा एक संकल्प आम्ही अभिमन्यू पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही बांधलेला आहे आणि हे सर्व गावामध्ये आम्ही दिवस रात्र आमचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी सर्व काम करत असून हे अभियान आम्ही यशस्वीपणे राबवण्यासाठी रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि याच्यामध्ये शुगर आहे, BP आहे, कॅन्सरचे जे रुग्ण आहेत यांचं इवन डोळ्याचं नेत्ररोग तपासणी करण्यासाठी, डोळ्याची तपासणी करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी पुण्यामधून डॉक्टर दुधभाते यांचं नेत्ररुग्ण व्हॅन सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। त्या नेत्ररुग्णच्या याच्यामधून आपण ग्रामीण भागातील शेवटच्या स्तरातील सर्वांचे आपण नेत्ररुग्ण तपासून त्यांची डोळ्याची तपासणी करून त्यांचं पुढचा विलास सुद्धा, चष्मे देण्याचा सुद्धा आम्ही संकल्प केलेला आहे आणि त्यांचा ऑपरेशन सुद्धा करून त्यांचे चष्मे देणे, ऑपरेशन करणे, सर्व डोळ्याच्या सर्व जे आजार आहेत त्यांचं निदान करण्यासाठी ही व्हॅन पुण्याहून या ठिकाणी 7 दिवस आमच्या औसा तालुक्यामध्ये ही व्हॅन काम करणार आहे। आणि मला विश्वास आहे आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांच्या या संकल्पनेला आम्ही आरोग्य विभागानं रात्रंदिवस काम करून या 7 गावामध्ये आणि या 7 गावचा रेकॉर्ड आम्ही डिजिटल रेकॉर्ड करणार आहे। पुण्या रुग्णाला दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना त्रास होऊ नये म्हणून सर्व गावचा रेकॉर्ड, आरोग्याचा रेकॉर्ड आम्ही आभा कार्डच्या माध्यमातून हे आपण डिजिटल केलेलं आहे आणि आयुष्यमान कार्ड सगळे 100% आपण आयुष्यमान कार्डचं काम या ग्रामीण भागामध्ये अर्थात 7 गावामध्ये कंप्लीट करणार आहोत। आणि वय वंदना कार्ड, ज्या व्यक्तींचं वय 70 वर्षाच्या वर आहे त्या व्यक्तींचं सुद्धा आम्ही वय वंदना कार्ड काढून त्यांना सुद्धा आरोग्याचा संपूर्ण लाभ देण्याचा या अभियानातून आम्ही संकल्प केलेला आहे आणि 100% आम्ही आरोग्य विभागाचे लोक रात्रंदिवस काम करून या अभियानाला यशस्वी करून सर्व 7 गावचे लोकांना आपण रोगमुक्त करण्याचा प्रयत्न आमच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आणि मी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर देवनीकर आपल्याला आश्वासित करू इच्छितो की या 7 गावामध्ये एकही रुग्ण वंचित राहता कामा नये, सगळ्यांना आम्ही तपासून त्यांचा विलास करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि आम्ही ते करू, निश्चितपणाने करू। धन्यवाद। नमस्कार, मी हनुमंत सोपान जाधव, पारदेवाडी गावचा सरपंच। या ठिकाणी पारदेवाडी गावामध्ये औशाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी जल समृद्ध औसा अभियान व एकात्मिक ग्राम विकास प्रकल्प अभियानांतर्गत या ठिकाणी आरोग्य शिबिर, महाआरोग्य शिबिराचं आयोजन पारदेवाडी येथे करण्यात आलेलं होतं। तर या ठिकाणी या शिबिरामध्ये गावातील शेकडो लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला। यामध्ये कॅन्सरच्या 3 तपासण्या तसेच रक्ताच्या 72 तपासण्या, अशा एकूण 72 तपासण्या, प्रत्येक रोग निदान यावर या ठिकाणी या आरोग्य शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली व तसेच नेत्र तपासणी या ठिकाणी 30 ते वयोवृद्धापर्यंत सर्वांची या ठिकाणी मोफत तपासणी करण्यात आली या अभियानाअंतर्गत। आणि आपले औशाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या या संकल्पनेतून जे त्यांचं आज रोजी औसा
औसा पॅटर्न म्हणजे शेत रस्त्याचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. आज रोजी शेत रस्त्याचे जनकच म्हणून नाही तर या ठिकाणी त्याने शेतकऱ्यांना सक्षम करत करत शेतकऱ्यांचे जे आरोग्य आहे ते आरोग्य पण कशा प्रकारे चांगले राहील यासाठी त्याने औसा तालुक्यामध्ये एक जल समृद्ध अभियान या ठिकाणी राबवण्याचा एक त्यांनी संकल्प या ठिकाणी घेतलेला आहे. या संकल्पनेतून औसा तालुक्यातील आज रोजी 7 गावामध्ये एक अभियान चालू आहे. तर या अभियानांतर्गत आतापर्यंत 15 तारखेपासून हे आरोग्य शिबिर चालू आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा हिप्परगा या गावामध्ये या अभियानाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं व त्यानंतर आपले महादेववाडी असेल तसेच कवळी व यानंतर कवळीच्या नंतर आपल्या पारदेवाडी गावामध्ये आज मान्यवरांच्या हस्ते या शिबिराचं आयोजन उद्घाटन करून या पुढील जे तपासण्या आहेत या ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या. तर या तपासणीसाठी म्हणजे आरोग्य शिबिरासाठी आपल्याला जे औषधाचे कृषी बाजार उत्पन्न समितीचे जे सभापती आहेत, पुन्हा तसेच आपले पंचायत समितीचे सभापती, पंचायत समितीचे उपसभापती व तालुका आरोग्य अधिकारी व तसेच विविध म्हणजे लातूर येथील आरोग्य टीम व पुणे येथील आरोग्य टीम व धाराशिव येथील आरोग्य टीम या ठिकाणी जे त्यांचे एंजिओग्राफी असतील व नेत्र तपासणी व रक्ताच्या विविध तपासण्या असतील तर अक्षरशः या ठिकाणी त्या तपासणीसाठी आपल्या गावातील पारदेवाडी गावातील पण पूर्ण नागरिकांनी पण या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिला व तसेच जे तपासणी झाली व त्या तपासणी झाल्यानंतर जे पुढील ऑपरेशनचा जे आहेत काही ठिकाणी जे इथं मोठे ऑपरेशनच्या जागेवर तर सोय होणार नाहीत पण त्यासाठी या साहेबांच्या संकल्पनेतून मोठे ऑपरेशन असतील तर मुंबई, सोलापूर अशा ठिकाणी जाण्यासाठी डॉक्टर जे आपल्या आरोग्य अधिकारी जे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच आपल्या आरोग्याची जी टीम आहे त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली व साहेबाच्या मार्गदर्शनाखाली अक्षरशः त्यांना जे पुढील उपचार आहेत त्या उपचारासाठी ज्या उपचाराला आपल्याला ज्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजे मुंबई, सोलापूर, पुणे असे विविध मोठ्या दवाखान्यामध्ये जे त्यांच्या पुढील तपासण्या होणार आहेत या तपासणीचा लाभ घेण्यासाठी त्यांना या ठिकाणी साहेबांच्या वतीने खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले व पारदेवाडीकरांच्या वतीने मी या टीमचं अक्षरशः आभार व्यक्त करतो व अभिमन्यू पवार साहेबांचं पण त्यांनी संकल्पना राबवून या पारदेवाडी गावामध्ये अक्षरशः त्यांच्या संकल्पनेमधून आज रोजी विकासाची पण गंगा वाहत आहे. पण अक्षरशः पारदेवाडी गावामध्ये ज्या आरोग्याच्या संदर्भात जे आहे त्या नागरिकांना एक सक्षम करण्यासाठी साहेबांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला त्याबद्दल मी साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि माझं एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.